पण बघा ना, आता म्हणजे हा बीडचा विषय खरं तर इतका गंभीर आहे. तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. संतोष देशमुख सरपंच हे तुमच्याच पक्षाचे होते, बूथ प्रमुख होते तुमचे. त्यांची तिथे हत्या होती, अत्यंत निर्घृणपणे हत्या. तुमची फोटो तुमच्यापर्यंत आले असेल सुधीर, पण अत्यंत वाईट ह्या गोष्टी करतात. महाराष्ट्रात अशी गोष्ट घडणं, त्याच्यावर एका मंत्र्याचा राजीनामा होणं, म्हणून म्हटलं की मी हे चिंतेची बाब आहे. आणि म्हणूनच माननीय देवेंद्रजींनी तुम्ही सुद्धा बातम्या दाखवल्यात ना, या बाबतीमध्ये कडक भूमिका घेतली की तुम्ही याद राखा, सोडणार नाही. आता ही भूमिका देवेंद्रजींनी याच कारणासाठी घेतली की इतरांनी सुधर जाओ, नाही तो आपका भी नंबर आ जाएगा, हा संदेश दिला आहे ना. पण हा मुद्दा उचलला कोणी? हा म्हणजे सुरेश दसांनीच तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत, तुमच्याच मित्र पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा मागतायत. हे चित्र कितपत म्हणजे हे थोडंसं कन्फ्युजिंग नाही का जनतेसाठी, की अरे आपल्याच पक्षाचं सरकार आपल्या कन्फ्युजन. तुम्ही तर आमचं कौतुक केलं पाहिजे, आमच्याच पक्षाचा आमदार आहे, बेधडक नीडर बनून. पण आता तेच आमदार पंकजा मुंडेंबद्दल बोलायला लागले. त्याच्यात म्हटलं की मी तक्रार करते त्यांची पक्षाची. याच्यामध्ये पंकजाताईंबद्दल जेव्हा ते म्हणतील तेव्हा त्याचं देवेंद्रजी योग्य पद्धतीने दोघांना बसवून त्याचं काय आहे समजून घेतील. म्हणून मी म्हटलं, तुम्ही मगाशी शब्द एक आठवण करून दिली की बीजेपी इज पार्टी विथ डिफरन्स. पण आता पार्टी विथ डिफरन्सेस दिसायला लागलाय ना इथे. पार्टी होऊ नये हीच अपेक्षा आहे. पार्टी विथ डिफरन्सेस होऊ नये ही काळजी घ्यावी लागते. पण कधी कधी परिस्थिती एवढी हाताच्या बाहेर जाते की असे प्रसंग होतात. पण हे प्रसंग एखाद्या ठिकाणी झाले म्हणजे सर्वदूर असेच प्रसंग आहे असं समजायचं काही कारण नसतं.